कशामुळे ही भीती निर्माण होऊ शकते एखाद्याच्या मनात? तर यामध्ये काय असतं की भीती निर्माण होण्याची कारणं बरीच असतात. कधी एखादा अपघात घडतो, एखादा प्रसंग घडतो, एखादा आघात घडतो आणि मग त्यामुळे माणसाच्या मनावरती परिणाम होतो आणि त्यामुळे मनामध्ये भय निर्माण होतं. आता एक्झाम्पल आपण जर पाहायला गेलो तर एखादा व्यक्ती वडिलांना घेऊन चालला आहे, तरुण मुलगा वडिलांना घेऊन जात असताना टू व्हीलरवरती अचानक मध्यंतरीच त्याच्या वडिलांना अटॅकचा झटका आला. मग तो मुलगा पूर्णपणे घाबरून गेला. इमोशन म्हणजे नातं जवळचं वडील आहेत, बाप आहे, तर तो पण घाबरून गेला की आता मी तर काय करू, टू व्हीलर गाडीवरती स्कूटीवरतीच आहे, आता काय कुठं ॲम्ब्युलन्स बोलवून काय करू. तर तो पण पॅनिक झाला, त्याच्या पण मनामध्ये भय उत्पन्न झालं. आणि नंतर वडील ठीक झाले, नंतर वडील आनंदात राहू लागले, पण ह्याच्या मनामध्ये जे भय उत्पन्न झालं ते मात्र एकदा निर्माण झालेलं भय पुन्हा निघत नाही. मग ते काढण्यासाठी हिप्नोथेरपी या ठिकाणी उपयोगी. म्हणजे त्यालाच आपण काइंड ऑफ फोबिया म्हणू शकतो की ते जे परमनंट भीती मनामध्ये निर्माण होते ती आपण काढू शकतो हिप्नोथेरपीद्वारे. हो. ओके. म्हणजे अशा केसेस विषयी काय अनुभव सांगा तुम्ही? असे भरपूर अनुभव आहेत. यामध्ये